फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील सोळसकर, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती किरण नाना साबळे, ज्यांची आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाली, ते जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती संजय देसाई, राष्ट्रवादी प्रदेश सेलचे अध्यक्ष राजेंद्र लवंगारे, राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि ज्यांची आता फलटण तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाली, ते शिवरूपराजे खर्डेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीपांना विधाते, कोरेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, जिल्हा परिषदच्या कृषी विभागाचे माजी सभापती मंगेशदादा धुमाळ, उपस्थित सर्वच, आता प्रमुख मी सर्वांची नावं घेत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांच्यावर प्रेम करणारे इथं सर्व जमलेले प्रमुख कार्यकर्ते, परवा दिवशी आम्ही मुंबईला गेलो होतो. अजितदादांकडे काही कामानिमित्ताने मी, बाळासाहेब पाटील होते माझ्याबरोबर, आणि संध्याकाळी आमचे आमदार साहेब सुद्धा तिथं. आमदारांच्या सगळ्या दर मंगळवारी अजितदादांनी सर्व आमदार यांची संध्याकाळी मीटिंग बोलवतात आणि तिथं आपले आमदार साहेब सुद्धा उपस्थित होते आणि तिथं चर्चा संपूर्ण त्यांची मीटिंग झाल्यानंतर दादांनी आम्हाला बोलवून घेतलं. मी होतो, आबा होते, आमदार साहेब होते आणि बाळासाहेब पण होते, आणि दादांनी सांगितलं की आता येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, शासनाचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात, आणि कदाचित त्या आता सुप्रीम कोर्टाची तारीख मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये काय ते गेली 25ला गेलेली आहे, तर ते झाल्यानंतर तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका घेण्याचं धोरण युती शासनाचं आहे, आणि त्यामुळं तातडीने पक्षाच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरायला तुम्ही सुरुवात करा, किंबहुना त्या संबंधीच्या तशा सूचना दादांनी आपल्याला केल्या, आणि ज्या काही राहिल्यात त्याही पुढच्या टप्प्यामध्ये लवकरात लवकर आपल्याला सगळ्या तालुका अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, यांच्या सगळ्या नेमणुका ह्या आपण पुढच्या 10-15 तारखेच्या दरम्यान
ह्या सगळ्या नियुक्त्या आपण संपवून टाकूया. आणि परवा शिर्डीला मेळावा झाला पक्षाचा. त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, आपले नेते अजितदादा यांनी पक्ष संघटना बळकट करा, पक्ष संघटना वाढवा, अशा पद्धतीचं आपल्याला सगळ्यांना आव्हान केलं. आणि पक्ष सदस्यत्वाची नोंदणी आपण चालू केलेली आहे. अध्यक्षांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये आता की आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन पक्ष नोंदणीचा कार्यक्रम आपल्याला अतिशय चिकाटीने आणि अतिशय बारकाईने आपल्याला राबवायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. या जिल्ह्यामध्ये 9 आमदार, 2 खासदार निवडून आपण यापूर्वी आणलेले. काही घटना मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राजकीय घडल्या आणि त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये संघटनेमध्ये थोडा विस्कळीतपणा आला. पण आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी युतीचे उमेदवार उदयनराजे होते, त्यांचं आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांची सीट सातारमधून आपण निवडून दिली. आणि विधानसभेच्या त्यानंतर निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये युतीच्या 8च्या 8 जागा या चांगल्या मतांनी आपण विजयी केल्या. त्यामध्ये आबावाईतून राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावर 60,000 मताधिक्याने निवडून आले. आमचे फलटण विधानसभा मतदारसंघातून सचिन पाटील साहेब 18,000 मतांनी निवडून आले. म्हणजे ह्या आपल्या दोन्ही सीटा ह्या प्रचंड मतांनी लोकांनी निवडून दिलेल्या आहेत. अजितदादांनी या राज्याचं उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक योजना राबवल्या. त्यामध्ये लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज बिल असेल, अशा असंख्य योजना त्यांनी राबवल्या. आणि त्याचा परिणाम हा आपल्याला, आपल्या पक्षाला आणि युती सरकारला त्याचा निश्चितपणाने लाभ झाला. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या संख्येने आज युतीचं सरकार स्थापन झालं. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, दादा उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. या तिन्ही पक्षांचा आपल्याला मेळ घालून आपल्याला जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्याला वाढवायची, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता तुम्हाला ताकद देण्यासाठी दादांनी आपल्याला आबांच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा या जिल्ह्याला दिलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मागणीनुसार दादांनी मला राज्यसभेवर सुद्धा माझी नियुक्ती केली. त्यामुळं आता विकास कामांच्या बाबतीत किंवा तुमच्या ज्या काही दैनंदिन समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणाने, आणि शिवाय आपले आमदार साहेब सुद्धा आमच्या जोडीला आहेत, आम्ही तिघंसुद्धा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी, किंबहुना तुम्हाला स्थानिक या जिल्ह्यामध्ये बळ देण्यासाठी जे काही करावं लागेल ती ताकद देण्याचं काम आमच्या माध्यमातून निश्चितपणाने. पण आपण पक्षाची पदं घेतो आणि संघटना वाढीचं काम आपण करत नाही.
हे आजपर्यंत जर का पाहिलं तर आजपर्यंत आपल्याला असं चित्र दिसतं की त्या ताकदीने पद मागायला माणसं नुसती तुटून पडतात, प्रसंगी वाद पण उभे करतात, पण त्या पद्धतीने पद मिळाल्यानंतर ज्या ताकदीने पक्षवाढीचं काम व्हायला पाहिजे त्या ताकदीने पक्षवाढीचं काम होत नाही. तर आता इथून पुढं हे आता चालणार नाही. इथून पुढं आता सर्वांनी आपला पक्ष वाढीसाठी जी काय आपली ताकद असेल त्या ताकदीनुसार आपल्याला सर्वांना काम करावं लागेल, हे या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. बाकीच्याही नियुक्त्या राहिल्यात. आज खरं म्हणजे इतक्या घाई गडबडीत हा कार्यक्रम झाला, कारण मला आज आता उद्यापासून माझं अधिवेशन चालू होतंय. परवा दिवशी दादांनी सूचना दिली की नियुक्त्या ह्या ताबडतोब करा. काही नावं दादांनी दिली, जी आत्ता आपण जाहीर केली ती दादांनी नावं दिली आणि हे ताबडतोब नियुक्त करून तुम्ही कामाला लागा अशा सूचना दादांनी दिल्या. आणि त्यामुळं काल पहाटे आम्ही आलो, 3-4 वाजता मी परवा दिवशी पहाटे आलो. काल दिवसभर माझा बँकेची मीटिंग होती, पुन्हा महाबळेश्वरला कार्यक्रम होते. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांना निरोप देणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं काय मला कालच्या दिवसभरात शक्य झालं नाही. त्यामुळं आज इथं संख्या चांगली आहे, पण यापेक्षाही अधिक संख्या दिसली असती. किंबहुना जिल्ह्यातील आपले राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते त्यांनाही मला निरोप देता आले नाहीत. त्याबद्दल मी त्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणाने सगळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते हे इथं बोलवले जातील आणि पुढचा कार्यक्रम हा त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला जाईल, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो. आता काही नियुक्त्या झाल्यात, राहिलेल्या नियुक्त्याही आपल्याला करायच्यात. ज्यांना तालुक्याची जबाबदारी दिली त्यांनी आता तालुक्याच्या बॉड्या तयार करायला सुरुवात करा. तुम्ही त्याच्याशी जिल्हाध्यक्षांशी तुम्ही चर्चा करा. प्रत्येक तालुक्याची यादी तयार करून जिल्हाध्यक्ष असतील, आबा असतील, मी असतील, आमदार साहेब असतील, आमच्याशी चर्चा करून मग त्या पद्धतीच्या कार्यकारिण्या तुमच्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही जाहीर करा. जिथं तालुका अध्यक्ष आणि इतर संघटनांचे पदाधिकारी निवडायचे बाकी आहेत ते 8-9 तारखेनंतर आपण एक 4-5 दिवसात त्याचाही राहिलेल्या विषयांचा निर्णय त्या तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते बोलवून तो सुद्धा आपण मार्गी लावू. आणि त्यानंतर पक्ष नोंदणी ही आपल्याला जोमाने चालू करायची. प्रत्येक तालुक्यामध्ये मी स्वतः पक्ष नोंदणीच्या शुभारंभासाठी जिल्हाध्यक्ष आणि आम्ही स्वतः फिरणार आहोत. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपल्याला कार्यक्रम, एखादा छोटासा कार्यक्रम घेऊन तिथं आम्ही 1-2 तास बसून पक्ष नोंदणी करणार आहोत. म्हणजे एखाद्या चौकामध्ये मांडव टाकू आपण आणि मांडव टाकून तालुक्याच्या ठिकाणी तिथं मांडव टाकून आम्ही तिथं 1-2 तास वेळ काढून आम्ही तिथं नोंदणी करण्यासाठी बसू. तुम्ही सगळ्या मंडळींनी तिथं या आणि त्या पद्धतीने आपण पक्ष नोंदणीच्या कार्यक्रमाला सगळ्या जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. आणि भविष्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचं गतवैभव आहे ते आपल्याला मिळवायचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मदतीची आणि कामाची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती तुम्ही निश्चितपणाने कराल अशी मी या निमित्ताने आशा व्यक्त करतो. बाकी बोलायचं काय, आता इतर सूचना काय द्यायच्या? तर या पद्धतीने आता पुढच्या राहिलेल्या नियुक्त्याही आपण लवकरात लवकर करू.
सगळ्या सेलचे पदाधिकारी असतील, विविध सेल आहेत आपल्याला, खूप लोकांना आपल्याला त्या माध्यमातून संधी देता येईल. चांगली चांगली माणसं ज्यांना पक्ष संघटनेत काम करायची आवड आहे असे चेहरे तुम्ही काढा, त्यांना निश्चितपणाने आपण काम करण्याची संधी देऊ, हे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. आणि आज ज्यांच्या ज्यांच्या इथं नियुक्त्या झाल्या त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी पक्ष संघटना वाढीमध्ये चांगलं योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.